विद्यार्थी मित्र हो, मागील तासाला आपण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या घटकामध्ये पोषण पातळी आणि त्या पोषण पातळ्यांच्या अनुसरून ऊर्जेचा मनोरा या ठिकाणी अभ्यासला। प्रत्येक पोषण पातळीमध्ये ऊर्जेचा वापर कसा होतो याविषयी माहिती आपण घेतली। आपणाला यावरून लक्षात आलं असेल की विविध पोषण प्रकार जे आहेत परिसंस्थेतील, या पोषण प्रकारानुसार जे अन्नजाळे तयार होते, या अन्नजाळ्यामध्ये ऊर्जा वापरली जाते। त्याचबरोबर या ठिकाणी पोषक द्रव्य जे आहेत, म्हणजे विविध पातळीमध्ये जे सजीव आहेत, या सजीवांचे पोषक द्रव्य जे आहेत यांचाही प्रवाह या ठिकाणी ऊर्जेच्या प्रवाहामध्ये आपल्याला दिसून येतो। मुलांनो, आपल्याला माहित आहे की परिसंस्थेमध्ये मेन जो ऊर्जेचा स्रोत आहे आपला, हा सूर्य आहे। पोषण पातळीमध्ये आपल्याला माहित आहे की सूर्य हा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे, की जो वनस्पती या सूर्यापासून ऊर्जा घेतात, ऊर्जा मिळवतात आणि त्यांचं पोषण या ठिकाणी होतं। आणि म्हणून हा सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे हा मेन ऊर्जा प्रवाहातील स्रोत मानला जातो। यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा उत्पादक म्हणजेच वनस्पती घेतात। वनस्पती यांच्यावर वाढ आणि विकास होते यांची, आणि त्याचबरोबर ह्या वनस्पती ज्या आहेत, ह्या वनस्पती अन्न म्हणून प्राथमिक भक्षक जे आहेत या ठिकाणी वापरतात। यालाच आपण शाकाहारी प्राणी असं म्हणतो। थोडक्यात याला आपण म्हणूया प्राथमिक भक्षक। अशा प्रकारे वनस्पतीमध्ये साठवलेली जी ऊर्जा आहे ही ऊर्जा पुन्हा या ठिकाणी प्रवाहित होते प्राथमिक भक्षकांकडे। ज्या वेळेला इतर सजीव जे आहेत, म्हणजे द्वितीय भक्षक जे आहेत, हे प्राथमिक भक्षकांना अन्न म्हणून वापरतात, त्यावेळेला यामध्ये साठवलेली जी ऊर्जा आहे ही ऊर्जा द्वितीय भक्षक पुन्हा या ठिकाणी काय करतात, वापरतात। द्वितीय भक्षक वापरतात। मुलांनो, या प्राथमिक भक्षक आणि द्वितीय भक्षकांमध्ये साठवलेली जी ऊर्जा आहे, ज्या वेळेला यांचा वापर सर्वोच्च भक्षक जे आहे हे अन्न म्हणून वापर करतात, सर्वोच्च भक्षक हे अन्न म्हणून वापरतात, आणि त्यामुळं ही जी ऊर्जा आहे म्हणजेच प्राथमिक भक्षकातील किंवा द्वितीय भक्षकातील ऊर्जा ही पुन्हा या ठिकाणी प्रवाहित होते सर्वोच्च भक्षकांकडे। आणि पुन्हा हे जे सर्वोच्च भक्षक आहेत ज्या वेळेला मृत होतात त्यावेळेला त्यांचं विघटन होतं, आणि हे विघटन विघटकांद्वारे होतं। अशा प्रकारे ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा सर्वोच्च भक्षकांकडून काही अल्प प्रमाणात असणारी ऊर्जा जी आहे ही विघटकांकडे जाते। विघटक पुन्हा ही वातावरणामध्ये या ठिकाणी रिलीज करतात। पण मुलांनो, ही जी रिलीज झालेली ऊर्जा आहे किंवा वातावरणामध्ये सोडलेली ऊर्जा ही पुन्हा सूर्याकडे जात नाही। याचा अर्थ सूर्यापासून मिळालेली ऊर्जा उत्पादक घेतात, वनस्पती त्याच्यावर वाढतात, विकसित होतात, त्यामध्ये ही ऊर्जा साठवली जाते। पुन्हा ही ऊर्जा जी आहे, ज्या वेळेला वनस्पतींवर हे शाकाहारी प्राणी जगतात, अन्न म्हणून त्यांचा वापर करतात, त्यावेळेला यातील ऊर्जा शाकाहारी प्राण्यांकडे पुन्हा प्रवाहित होते, क्रम ठरतो प्रवाहातील, आणि त्यानुसार प्राथमिक भक्षकातील ऊर्जा द्वितीय भक्षकांकडे जाते। ज्यावेळेला द्वितीय भक्षक शाकाहारी प्राण्यांना अन्न म्हणून वापरतात, द्वितीय भक्षक ज्यावेळेला किंवा प्राथमिक भक्षक यांचा अन्न म्हणून सर्वोच्च भक्षक ज्यावेळेला त्यांचा वापर करतात, त्यावेळेला या दोघांमधील असणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा सर्वोच्च भक्षक या ठिकाणी घेतात। नंतर ज्यावेळेला हे मृत होतात त्यावेळेला त्यांचं विघटन होतं, त्यामध्ये असणारी ऊर्जा विघटकांद्वारे पुन्हा वातावरणामध्ये या ठिकाणी काय केली जाते, सोडली जाते। पण ही सोडलेली ऊर्जा पुन्हा सूर्याकडे जात नाही, आणि त्यामुळं पोषण पातळी ज्या वेगवेगळ्या पोषण पातळी आहेत यामध्ये ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी वाहतूक या ठिकाणी मानली जाते। अशा प्रकारे सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे
ही पोषण पातळीमध्ये एकेरी वाहतूक या ठिकाणी मानली जाते. मुलांना आपल्याला माहित आहे की प्रत्येक पोषण पातळीमध्ये वेगवेगळे सजीव आपल्याला पाहायला मिळतात. प्राथमिक भक्षक आहेत, द्वितीय भक्षक आहेत, काही पोषण पातळी म्हणजे काही साखळीमध्ये तृतीय भक्षक सुद्धा आपल्याला आढळतात. सर्वोच्च भक्षक आणि शेवट विघटक असे टप्पे किंवा पातळ्या या ठिकाणी ठरलेले आहेत. मुलांनो, यातील एक जरी कडी समजा नष्ट झाली, उदाहरणार्थ सर्वोच्च भक्षक जे आहेत हे जर समजा नष्ट झाले तर काय होईल, तर इकडं द्वितीय भक्षकांची आपोआप संख्या वाढणार आहे. म्हणजेच यांच्यावर जगणारे जे आहेत हे जर नष्ट झाले तर द्वितीय भक्षक आपोआप वाढतील. पर्यायानं द्वितीय भक्षकांची संख्या जर वाढली तर शाकाहारी प्राणी जे आहेत यांची संख्या या ठिकाणी कमी होणार आहे. कारण हे जे वाढणारे द्वितीय भक्षक आहेत यांना लागणारं अन्न हे कशावर आहे, तर शाकाहारी प्राण्यांवर ते अवलंबून आहेत. आणि पर्यायाने ही शाकाहारी प्राण्यांची संख्या काय होईल, घटल किंवा हे नष्ट सुद्धा होऊ शकतात. आणि जर हे नष्ट झाले तर अर्थातच या ठिकाणी उत्पादक म्हणजेच काय होईल, वनस्पतींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढेल. याचाच अर्थ उत्पादक प्रचंड प्रमाणात वाढतील. पर्यायानं ही अन्न साखळी जी आहे ही या ठिकाणी काय होईल, आपल्याला ऱ्हास झालेली दिसून येईल. म्हणजेच त्यातील एक जरी कडी समजा तुटली तरी पूर्ण अन्न साखळी या ठिकाणी बाधित झालेली आपल्याला. आता मुलांना आपण जैव भूरसायन चक्र या संदर्भात माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की जीवावरण जे आहे हे जीवावरण आपल्याला 3 आवरणामध्ये या ठिकाणी विभागलेलं दिसतं. यामध्ये जलावरण, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे पाणी आहे या पाण्याच्या साठ्याला आपण जलावरण असं म्हणतोय. वातावरण, पृथ्वीभोवती आपल्याला वातावरणाचा थर आहे, म्हणजे वेगवेगळ्या वायूंचं या ठिकाणी मिश्रण आढळतं. यामध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड, ऑक्सिजन यासारखे वायू आपल्याला या ठिकाणी आढळतात. सर्व प्रामुख्याने आपल्याला नायट्रोजन हा वायू वातावरणामध्ये असलेला दिसून येतो. आणि त्याचबरोबर शिलावरण जे भूकवच आहे, या भूकवचामध्ये असणारे खडक, माती, थोडक्यात भूपृष्ठभाग यालाच आपण शिलावरण असं म्हणतोय. हे सगळे जे या ठिकाणी आवरण आहेत यांनी मिळून आपल्याला जीवावरण तयार झालेलं दिसतं. मग मुलांनो, जैव भूरसायन चक्र म्हणजे काय, तर आपण वेगवेगळ्या ऊर्जा प्रवाहामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या पातळीमध्ये सूर्याची ऊर्जा हळूहळू कशी पुढे टप्प्याटप्प्याने प्रवाहित होते. शेवटी विघटकांकडून ही ऊर्जा काय केली जाते, वातावरणामध्ये सोडली जाते अल्प प्रमाणामध्ये. आणि पुन्हा ही ऊर्जा सूर्याकडे जात नाही. याचा अर्थ ही एकेरी प्रवाह आहे. परंतु या ठिकाणी जी काही रसायनं या ठिकाणी वापरली जातात, रासायनिक पदार्थांच्या स्वरूपात या ठिकाणी अन्न साखळीमध्ये जे पदार्थ वापरले जातात हे पदार्थ, उदाहरणार्थ पाणी जे आहे हे पाणी या ठिकाणी अन्न साखळीमध्ये वापरलं जातं. यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन प्रामुख्याने मूलद्रव्य आहेत. कार्बन डायऑक्साईड वनस्पती श्वसनासाठी वापरतात, अन्न तयार करण्यासाठी वापरतात. नायट्रोजनची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. असे वेगवेगळे वायू वनस्पती या ठिकाणी काय करतात, पोषणासाठी वापरतात. त्याचबरोबर मातीतील काही खनिजे आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्ये जे आहेत, ही सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा या ठिकाणी वनस्पती घेतात. अशा प्रकारे वनस्पती या वेगवेगळ्या असणाऱ्या खनिज द्रव्यांवर म्हणजे पोषक द्रव्यावर या ठिकाणी वाढतात, विकसित होतात. आणि हीच सगळी पोषक द्रव्ये जे आहेत हे मुलांनो निसर्गामध्ये चक्राकार पद्धतीनं पुन्हा 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 वापरली जातात. म्हणजेच हे जैव भूरसायन चक्र कसं तयार होतं, कसं या ठिकाणी वापरलं जातं हे आपण या ठिकाणी पाहत असताना याची व्याख्या कशी कराल पहा. तर पोषक द्रव्ये जे आहेत यांची परिसंस्थेमध्ये चक्रीय स्वरूपातील जो प्रवाह आहे पोषक द्रव्यांचा, परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपात होणारा जो प्रवाह आहे याच प्रवाहाला आपण काय म्हणतो, जैव भूरसायन चक्र. याची व्याख्या कशी कराल पहा. बघा, परिसंस्थेतील हा जे या ठिकाणी द्रव्य वापरलं जातं, रासायनिक पदार्थ, याला आपण कार्बन डायऑक्साईड,
ऑक्सिजन यासारखे जे घटक आहेत, पोषक द्रव्य आहेत, पोषक द्रव्य या द्रव्यांचा परिसंस्थेतील पोषक द्रव्यांचा चक्रीय स्वरूपातील प्रवाह असं म्हणायचंय. स्वरूपातील प्रवाह यालाच आपण काय म्हणतोय, जैव भू रसायन चक्र. थोडक्यात या ठिकाणी व्याख्या मी केलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या ज्या अन्न साखळ्या आहेत, ह्या अन्न साखळ्यामध्ये ही जी पोषक द्रव्य आहेत हे चक्राकार पद्धतीने मुलांना या ठिकाणी प्रवाहित होत असतात. यालाच आपण जैव भू रसायन चक्र असं म्हणतो. याच जैव भू रसायन चक्राचे प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. यामध्ये प्रामुख्याने पहिला प्रकार वायुचक्र आणि दुसरा अवसादन भूचक्र असं म्हटले. वायुचक्रामध्ये आपण पाहतो की वातावरणामध्ये असणारे जे वायू आहे यांचं चक्रीकरण कसं केलं जातं, पोषण पातळीच्या द्वारे चक्रीकरण कसं केलं जातं आणि हे चक्रीकरण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन यासारखे जे वायू आहेत किंवा बाष्प रूपात काही वायूमध्ये वायू भाग असतो, हे सगळे या ठिकाणी पोषण पातळीमध्ये कसे वापरले जातात, टप्प्याटप्प्यामध्ये त्यांचा प्रवाह कसा होतो आणि अंतिम स्टेपला हे पुन्हा वातावरणामध्ये कसे सोडले जातात, हे आपण चक्राकार पद्धतीने या ठिकाणी अभ्यासणार. दुसरं प्रकार जो जैव भू रसायन चक्राचा आहे यामध्ये अवसादन भूचक्र या ठिकाणी म्हटले. लोह, कॅल्शियम, फॉस्फरस यासारखे जे मूलद्रव्य आहेत की ज्या वनस्पतींच्या वाढ आणि विकासासाठी लागतात, पर्यायाने ही वनस्पतीकडून प्राथमिक भक्ष्य, द्वितीय भक्ष्य, तृतीय भक्ष्य, सर्वोच्च भक्ष्य आणि पुन्हा विघटकांमार्फत या ठिकाणी मातीमध्ये कशी येतात, याचा अर्थ या ठिकाणी त्यांचं चक्रीकरण कसं चालतं हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. अशा प्रकारे दोन प्रकार या जैव भू रसायन चक्राचे आपण सांगता येईल. पण मुलांना एक लक्षात घ्या की यामध्ये अवसादन चक्रापेक्षा वायू चक्राची जी गती आहे ही सगळ्यात जास्त असते. म्हणजे वायू जे आहेत यांचं चक्रीय पद्धतीनं पर्यावरणामध्ये प्रवाह झपाट्यानं कसा होतो हे या ठिकाणी आपल्याला एका उदाहरणाद्वारे सांगता येईल. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर त्या ठिकाणी काय होतं, हवेमार्फत याचं विसरण होतं, म्हणजे इतरत्र तो पसरला जातो आणि पर्यायानं वनस्पती अन्न निर्मितीमध्ये याचा प्रामुख्याने वापर करतात आणि पुन्हा वनस्पतीकडून काय केलं जातं, हे कार्बन आणि ऑक्सिजन सारखी मूलद्रव्ये प्रवाहित केली जातात. टप्प्याटप्प्यानं ती अन्न साखळीच्या द्वारे पुन्हा प्रवाहित या ठिकाणी निसर्गामध्ये केली जातात. म्हणजे जलद गतीनं हे वायुचक्र होत असतं. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगता येतील की दोन्हीही प्रकार जे आहेत हे एकमेकापासून मुलांना वेगळे करता येत नाहीत. उदाहरणार्थ काय की समजा नायट्रोजन जर आपण घेतला वायुचक्रामधला, हा नायट्रोजन प्रवाहित होतो म्हणजेच हा वायू रूपात आढळतो मूळतः, आणि ज्या वेळेला संयुग रूपात येतो त्यावेळेला तो मातीमध्ये या ठिकाणी काय केला जातो, मिसळला जातो, म्हणजे साठवला जातो, मृदेमध्ये साठवला जातो. उदाहरणार्थ नायट्रोजन डायऑक्साईड किंवा नायट्राइट सारखे जे क्षार आहेत हे क्षार या ठिकाणी प्रामुख्याने वनस्पतींच्या मुळाच्याद्वारे मृदेमध्ये साठवले जातात. अर्थात ते अवसादन भूचक्रामध्ये येतो. अशा प्रकारे अवसादन भूचक्रामधील सुद्धा आपल्याला सांगता येईल कार्बन डायऑक्साईड जर आपण घेतला तर हा वायू रूपात आहे, परंतु कार्बन जो आहे तो हा या ठिकाणी अवसादन मध्ये येतो, वेगवेगळ्या रूपात या ठिकाणी आपल्याला मृदेमध्ये आढळतो. उदाहरणार्थ कार्बनची अपरूपे आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेत. जसं की आपण पाहतो की दगडी कोळसा आहे, साधा कोळसा आहे तुमचा, लाकूड कोळसा, ग्राफाईट आहे, त्याचबरोबर हिरा आहे. याचे आपण वेगवेगळे प्रकार इयत्ता 8वी मध्ये सुद्धा अभ्यासलेले आहेत. हे जे कार्बनचं रूप आहेत ही रूप कार्बनी स्वरूपात असणारा जो अवसादन भूचक्रातील भाग आहे हा काय होतो तर कार्बन डायऑक्साईड हे संयुग तयार होतं आणि वायू रूपात हा काय होतो, हवेमध्ये या ठिकाणी मिसळला जातो. म्हणजे दोन्हीही जी चक्र आहेत ही चक्र एकमेकापासून या ठिकाणी वेगळी झालेली आपल्याला दिसून येत नाहीत. मुलांनो, या ठिकाणी या तासामध्ये आपण प्रामुख्यानं सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा एकेरी वाहतूक कशी आहे किंवा एकेरी प्रवाह कसा आहे, परिसंस्थेमध्ये याचा एकेरी प्रवाह कसा होतो हे अभ्यासलेलं आहे.
आणि याचाच आधार घेत आपण जैव भूरसायन चक्र म्हणजे काय ही संकल्पना या ठिकाणी अभ्यासली, त्याची व्याख्या बघितलेली आहे आणि याचे प्रकार या ठिकाणी या तासाला आपण बघितले. दोन्ही प्रकाराचं एक एक उदाहरण घेत असताना आपल्याला दोन्ही प्रकार एकमेकावर कसे अवलंबून आहेत याचाही या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. पुढच्या तासाला आपण याचा पुढचा भाग बघणार आहोत, म्हणजेच काही वायूंचं परिसंस्थेमध्ये चक्रीय पद्धतीनं प्रवाह कसा होतो, त्याचबरोबर इथं अवसाधन भूचक्र सुद्धा कसं तयार होतं याचं एखादं उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायचंय. याच तासाला इथं आपण थांबणार आहोत.